आयुक्तांना बेस्टच्या संदर्भामध्ये भेटण्यासाठी आम्ही जवळ 12 पत्र दिली। या हे ॲक्सिडेंट आणि वेटलिस्टच्या गाड्यांमुळे होणारं नुकसान आणि बेस्टचं उच्चाटन होण्याची भीती, बेस्ट संपूर्ण बंद पडण्याची भीती, या सगळ्या गोष्टींनी ग्रासलेले असल्यामुळे आम्ही बेस्ट कामगार सेनेतर्फे साहेबांना 11 निवेदन दिली, परंतु आम्हाला वेळ मिळाला नाही। आता तो वेळ न दिला गेल्यामुळे आमचा असं समज होता की वेळ न दिल्यामुळे याच्यावरची जी काही शिस्त पाहिजे वेटलिस्टच्या गाड्यांसाठी किंवा आमच्यासाठी, ती शिस्त राहिली नाही। त्याचा डोक्यावरून पाणी गेलं आणि कालचा जो ॲक्सिडेंट झाला, आमचा जर ड्रायव्हर वाईन शॉपच्या समोर गाडी स्वतःची उभी करतो आणि खाली उतरून वाईनची बाटली आणत तो दुसऱ्या दिवशी डिसमिस झाला असता। आमच्याकडे प्रचंड कायदे आहेत आणि या कायद्यातनं 20-25 वर्ष आमचे कामगार शिस्तप्रिय याने हे सेवा देतात आणि म्हणून बेस्टला ही मागची 50 वर्ष ही सेवा मिळते। आम्ही त्यांच्याकडे हेच मांडलं की जे आता 1300 गाड्या, आत्ता विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं की 1300 गाड्या आम्ही मागवलेल्या आहेत ऑलरेडी आणि त्या आणण्याचा प्रयत्न करू। तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की या 1300 गाड्या तुम्ही वेटलिस्टच्या मालकांना देऊ नका। दुर्दैवाचा भाग असा आहे, आपल्या पत्रकारांसमोर मी सांगतोय की 75% सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंट देणार, 10% सबसिडी स्टेट गव्हर्नमेंट देणार, 5% सबसिडी महानगरपालिका देणार आणि एवढे सगळे पैसे खर्चून सरकारचे गाडी आली की ती कोणाच्या मालकीची होणार? वेटलिस्टचा तो कोणतो थर्ड मॅन आहे त्याच्या, आणि तो आम्हाला सर्व्हिस देणार। हे कोणी ठरवलं? ही चिटिंग आहे माझ्या मते, ही फसवणूक आहे, सर्वसामान्य माणसांची लोकांची फसवणूक आहे। आणि म्हणून मी त्यांना आता सांगितलं की 1300 गाड्या ह्या बेस्टच्या आल्या पाहिजे। 4000 गाड्या तुम्ही बेस्टच्या दिल्या पाहिजे, तो MOU आहे। आजच्या बैठकीत आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, त्यांनी अत्यंत हुशारपणे याची जबाबदारी घेताना महानगरपालिकेची ही मोठी जबाबदारी नाहीये, जे काय द्यायचं ते आम्ही देऊ आणि ह्या बेसला मदत करू, परंतु संपूर्ण सगळी जबाबदारी आम्ही घेऊ शकणार नाही, अशा तऱ्हेचं निवेदन त्यांनी केलं आणि तुम्ही ती घेतलीच पाहिजे हे सांगून निक्षून सांगून त्यांच्याकडे आलोय। बेस्ट ही जीवनवाहिनी आहे, रक्तवाहिनी आहे। जशी रेल्वे तशी बेस्ट आहे, ते नामांकित बेस्ट उपक्रम आहे। त्या बेस्टला जगवण्यासाठी, त्या बेस्टला चांगले दिवस येण्यासाठी आपण सहकार्य करणं आवश्यक आहे। 5 रुपये 6 रुपये तिकीट केलं, त्याच्याबद्दल त्या MOU मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं की प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये अनुदान आपल्या बेस्ट उपक्रमाला देण्यात येईल। तो डिफरन्स द्यायचा सुरुवातीला दिला आणि या महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर ते अनुदान द्यायचं बंद केलं। माझं स्पष्टपणे या राज्य सरकारला पण सांगणं आहे की आपण जर सांगताय की आमचं गतिमान सरकार आहे, तर या बेस्टची गती का रोखताय तुम्ही? या गतिमान सरकारला माझं म्हणणं एवढंच आहे की मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस झाले, काल शपथविधी घेतला, माझा त्यांना शुभेच्छा आहे। त्या शुभेच्छा देताना एवढंच सांगेन की बेस्टकडे लक्ष द्या। मुंबईच्या बेस्टचा कर्मचारी अतिशय हालामध्ये दिवस काढतोय आणि प्रवासी अतिशय फरफडत चाललेले आहेत। सामान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये कोंबले जात आहेत। ही बेस्टची याच्या अगोदरची परिस्थिती नव्हती। राज्य सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आयुक्तांना आदेश द्यावेत अशी मी त्यांना विनंती करेन। कारण जर का राज्य सरकारने याच्यामध्ये लक्ष नाही घातलं तर आयुक्तांच्या आजच्या बोलण्यावरून असं वाटतंय की आयुक्त बेस्टला मदत करण्याला त्यांची मानसिकता नाही, आणि हे जर का असंच चालत राहिलं तर एक दिवस बेस्टला टाळं लावावं लागेल अशी परिस्थिती करेल आणि त्याला जबाबदार हे राज्य सरकार आणि